नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ यामधील काही महत्त्वाचे प्रमेय बघणार आहोत. प्रमेय एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात हे सिद्ध करा. आता आपल्याला पक्ष साध्य लिहिण्यासाठी हे जे प्रमेय आहे जर तर मध्ये करावं लागेल. तर जर तर मध्ये केलं तर आपल्याला पक्ष कोणता आहे आणि साध्य कोणता आहे हे कळेल. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या, इथे एक वर्तुळ घेतलं तरी चालेल किंवा दोन वेगवेगळी वर्तुळे घेतली तरी चालतील, पण ते दोन्ही वर्तुळे एकरूप पाहिजेत. तर आपण एकाच वर्तुळाच्या घेऊया. पक्ष केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस ए पी सी एकरूप कंस डी क्यू ई, कंस ए पी सी ला एकरूप आहे डी सी क्यू. जर हे कंस एकरूप असतील तर ह्या कंसांना खंडित करणाऱ्या ज्या जीवा आहेत तर त्या ए सी आणि डी हे आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. तर साध्य आपलं होईल, साध्य आहे जीवा ए सी एकरूप जीवा डी. ही सिद्धता लिहिण्यासाठी पॉइंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. कंस ए पी सी हा ज्या मापाचा आहे तेवढाच त्याचा संगत केंद्रीय कोन होईल, तर कोन ए बी सी हा कंस ए पी सी इतका होईल. त्याचप्रमाणे कंस डी क्यू ई जेवढा आहे तेवढाच त्याचा संगत केंद्रीय कोन होईल, तर कोन डी बी ई हा ह्या कंसाला सारखा असेल. आता हे दोन्ही कंस सारखे असतील तर हे कोन सुद्धा सारखे असणार आहेत. रेख ए बी ला एकरूप रेख बी होईल, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्याचप्रमाणे रेख बी सी जेवढे आहे तेवढीच रेख बी डी होईल, कारण ह्या सुद्धा वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या सारख्या असतात. तर हे जे दोन त्रिकोण तयार होणार आहेत ते बा को बा कसोटीनुसार एकरूप होतील आणि एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत घटक एकरूप असतात. त्याप्रमाणे आपण ए सी जीवा आहे ती डी जीवेला एकरूप दाखवू शकतो. तर ह्या सिद्धतेचे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आपण सुरुवातीला म्हणूया सिद्धता. बी वर्तुळ केंद्र, त्यामध्ये आपण दोन त्रिकोणांचा विचार करणार आहोत. तर इथे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी ई डी मध्ये. आता या ठिकाणी इथे ह्या रेख ज्या आहेत ते आपल्याला सारख्या दाखवायच्या. तिथं आपण बाजू सुद्धा म्हणू शकतो. तर बाजू ए बी एकरूप आहे बाजू बी, त्यानंतर बाजू बी सी एकरूप आहे बाजू बी सी ला एकरूप बाजू बी डी. याला एकत्र तुम्ही कारण देऊ शकता. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळात किती त्रिज्या तुम्ही काढल्या तर त्या सगळ्या सारख्या लांबीच्या असतात. आता आपल्याला महत्त्वाचा म्हणजे जो कोन आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. तर कोन ए बी सी एकरूप आहे कोन डी बी ई, याला कारण द्यायचं आहे एकरूप कंसातील संगत केंद्रीय कोन एकरूप. जर कंस एकरूप असतील तर त्याचे संगत कोन बी एकरूप असणार आहेत. तर ह्या गुणधर्मानुसार हे कोन एकरूप होतील. आता इथे एकाच एक संगती लावूया आपण. तर असं दोन रेघांकडून एक रेघेकडं, इथे दोन रेघांकडून एक रेघेकडं.
असं एकास एक संगती लावण्यासाठी घेणार आहोत. तर त्रिकोण ABC एकरूप आहे. त्रिकोण EBD त्याला कसोटी लिहायची बा को बा एकरूप कसोटी. आता बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण जर एकरूप झाले तर एकरूप त्रिकोणाचे उरले संगत घटक एकरूप असतात. तर इथे बाजू राहिलेली जी AC आहे तर हे पहिलं तिसरं आणि पहिलं तिसरं अक्षर ED तर हे एकरूप होतील. तर इथं आपण डायरेक्ट जीवा म्हटलं तरी चालेल. तर इथं जीवा आपण जे साध्यामध्ये आहे जीवा AC एकरूप जीवा ED येथे एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत घटक एकरूप. आणि साध्यामध्ये जे होतं ते आलेले इथं म्हणावं लागेल हे सिद्ध. या अगोदर जे प्रमेय पाहिलं त्याचा व्यत्यास प्रमेय आहे. प्रमेय आहे एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात हे सिद्ध करा. या अगोदर आपण जर कंस एकरूप असतील तर जीवा एकरूप असतात हे दाखवलं होतं. आता जर जीवा एकरूप असतील तर कंस त्याचे संगत कंस एकरूप असतात हे आपल्याला दाखवायचं आहे. तर इथे आपण पक्ष घेऊया. पक्ष आहे O वर्तुळ केंद्र रेख PQ आणि रेख RS या केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या एकरूप जीवा आहेत. तर इथं साध्य आहे कंस PMQ एकरूप कंस RNS. रचना आहे रेख OP रेख OQ रेख OS रेख OR जोडले. या सिद्धतेचे पॉइंट्स व्यवस्थित समजून घ्या. इथे दोन त्रिकोण जे तयार झालेले आहेत त्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला रेख OP व रेख OS या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ह्या बाजू एकरूप होतील. त्याचप्रमाणे रेख OQ एकरूप रेख OR होईल कारण ह्या सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. आणि आपल्याला पक्षामध्ये PQ ला RS ही जीवासारखे दिलेले आहे. हे दोन त्रिकोण जे तयार झालेले आहेत ते बा 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 तीन बाजू एकरूप असण्याच्या कसोटी जी बा 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 कसोटी आहे त्यानुसार एकरूप होतील. आणि एकरूप त्रिकोणामध्ये उरलेले संगत घटक एकरूप असतात. कोन POQ आणि कोन SOR हे जर आपण एकरूप दाखवले तर हे केंद्रीय कोन आहेत. तर हे केंद्रीय कोन एकरूप असतील तर केंद्रीय कोनाचे संगत कंस एकरूप असतील. मग इथे PMQ आणि SNR किंवा RNS हे दोन कंस सारखे होतील. तर ही सिद्धतेचे पॉइंट्स आहेत. या पॉइंटनुसार आपण सिद्धता लिहायची आहे. तर इथं सुरुवातीला म्हणूया सिद्धता. तर सुरुवातीला आपण म्हणूया O वर्तुळ केंद्र. आता O वर्तुळ केंद्र ह्या वर्तुळामध्ये आपण दोन त्रिकोण जे आहेत त्या दोन त्रिकोणांचा विचार करायचा आहे. त्रिकोण POQ आणि त्रिकोण SOR मध्ये. यामध्ये रेख OP किंवा PO रेख PO एकरूप रेख SO आणि रेख QO एकरूप रेख RO. आता हे दोन्ही याला एकच कारण देऊया आपण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. या सगळ्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ते एकरूप होतील. आणि रेख PQ एकरूप रेख SR
याला कारण देऊया पक्ष. पक्षात आपल्याला दिलेलं. इथे आपण एकास एक संगती लावूया. इथे एक रेघेकडून आपण 3 रेघांकडे येऊया. इथे एक रेघेकडून 3 रेघाकडे. तर ह्याच पद्धतीने आपल्याला एकास एक संगती लावायची. त्रिकोण POQ एकरूप त्रिकोण SOR. याला कारण द्या. 3 बाजू आपण एकरूप दाखवलेल्या आहेत. इथे बा 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 एकरूप कसोटी. तर ह्याचे उरलेले संगत घटक म्हणजे हा O जो आहे म्हणजे PO, तर O इथे सुद्धा O मध्ये आहे. तर इथे कोण O जो आहे यातला मधला आणि हा O, तर ते एकरूप होतील. तर इथे POQ कोण POQ एकरूप कोण SOR. तर याला आपण घेऊया कारण एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत घटक एकरूप असतात. हे 2 कोण एकरूप झाले असतील तर हे केंद्रीय कोण आहेत. मग हे केंद्रीय कोण जर एकरूप असतील तर त्याच्या संगत कंस सुद्धा एकरूप असणार आहे. म्हणून कंस PMQ जे आपल्या साध्यामध्ये PMQ एकरूप होईल. कंस RNS. याला हे जर 2 कोण एकरूप असतील तर हे कंस सुद्धा एकरूप असतील कारण त्याचे हे केंद्रीय कोण एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप. तर त्याला कारण देऊया आपण एकरूप केंद्रीय कोणांचे संगत कंस एकरूप. पद्धतीने हे सिद्ध होईल. हे सिद्ध